बाईचा नाद म्हणजे घरावर दगड ओढून घेणं असं एक बोललं जातं. कारण कोणत्याही परिस्थितीत बाईचा नाद जर केला तर अर्थातच आपलं करिअर, आपलं व्यक्तिमत्व, आपलं चारित्र्य सगळं काही ढवळून निघतं आणि माणसाला समोर सगळा अंधकार दिसायला लागतो. सगळ्यांबाबत हीच गोष्ट लागू पडते. आता राजकारणीही याला काही अपवाद ठरलेले नाहीत. असे काही राजकारणी आहेत, त्यांच्या आयुष्यात काही बाया आल्यात, त्यांचा जीव काही बायांमध्ये अडकला आणि त्यांचं करिअर धोक्यात पडलं. आता त्यांना ज्या ज्या बायांचा नाद महागात पडला, त्या त्या बायांचा काय संबंध त्यांच्याशी होता आणि हे कोणते नेते होते, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात बोल बिनधास्त. आता जर यातलं नाव जर पाहायचं झालं तर सोलापूरचे जे भाजपा नेते होते श्रीकांत देशमुख, यांचं नाव एका बाईशी जोडलं गेलं होतं ती म्हणजे निर्मला यादव. आता निर्मला यादव आणि यांचा एका लॉज मधला जो एक व्हिडिओ आहे, फोटो आहे, व्हायरल झाला होता आणि त्याच्यानंतर राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. अनेक चर्चेंना उधाण आलं होतं, अनेक टीका झाल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांनी फारसा काही सिरियस घेतलं नसलं तरी मात्र त्या महिलेनं नंतर केस केली असं बोललं गेलं होतं. केसमध्ये माझ्या जीवाला जर काही झालं तर त्यांच्यावर हा सगळा आरोप येऊ शकतो. म्हणजे त्यामध्ये त्यांच्या पत्नी, त्यांचे भाऊ हे सगळेच गुरफटलेले होते. अशा वेळी राजकारणात सगळीकडून एक दबाव तंत्र वापरण्यात आलं आणि कुठंतरी नंतरच्या काळात ते प्रकरण नाहीसं झालं असलं तरी निश्चितच देशमुख यांच्या नावासमोर ते एक प्रकरण आजन्म राहील, यात काही संशय नाही. यातलं दुसरं नाव म्हणजे धनंजय मुंडे. आता धनंजय मुंडे यांचा जर आपण विचार केला तर धनंजय मुंडे यांचा काही वर्षांपूर्वी जो काही चर्चेचा भाग झाला होता ते म्हणजे करुणा शर्मा यांच्या माध्यमातून मोठा वाद निर्माण झाला होता. तेव्हा ते सत्ताधारी पक्षात होते आणि भारतीय जनता पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून होता. त्यावेळेस भाजपाने तो मुद्दा लावून धरला होता आणि करुणा शर्मा यांच्यासोबतचे त्यांचे संबंध उघड झाले होते. अर्थातच करुणा शर्मा यांनी अनेक आरोप केले. त्यांच्या बहिणीसोबतही त्यांचे संबंध होते असंही त्यांचं म्हणणं होतं, पण पुरावे नष्ट करण्यात आले असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर भली मोठी पोस्ट लिहून त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्या मुलांना माझं नाव दिलंय, माझ्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलंय वगैरे वगैरे असं सगळ्या काही गोष्टी झाल्या होत्या. पण निश्चितच त्यानंतरच्या काळात त्यांचं राजकारण कुठंतरी हलकं झालं होतं. त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आल्या होत्या. पहिलेसारखे तडकाफडकी बोलणारे, स्पष्टपणे बोलणारे धनंजय मुंडे नंतरच्या काळात दिसले नाही. अर्थातच आता ते भाजपासोबत गेल्यानंतर ते अधिक मोकळे झाले असल्याची ही चर्चा आहे. कारण की जे विरोध करत होते आता ते त्यांच्या सोबत आहे. अर्थातच यामुळे या प्रकरणावर एकंदरीत पडदा पडला असला तरी करुणा शर्मा यांचं अधूनमधून नाव येतच असतं. निवडणुकीमध्येही त्या उभा राहणार आणि धनंजय मुंडे यांना विरोध करणार असंही बोललं जात आहे. नंतरचं नाव म्हणजे संजय राठोड. टिकटॉक स्टार म्हणून पूजा चव्हाण हे नाव सर्वांच्या स्मरणात होतं आणि अचानक एक दिवस अचानक रात्री ती मुलगी आत्महत्या करते आणि दुसऱ्या दिवशी सगळीकडे गोंधळ उडतो. गोंधळ उडाल्यानंतर विशेष बाब म्हणजे जेव्हा फोन तपासले जातात, फोन तपासल्यानंतर काही रेकॉर्डिंग्स बाहेर येतात आणि रेकॉर्डिंग्स बाहेर आल्यानंतर त्यामध्ये मुख्य नाव येतं संजय राठोड. संजय राठोड यांचा त्या मुलींच्या आत्महत्येपाठीमागे काहीतरी मोठा संबंध होता असं एक तर्क लावले गेले, आरोप झाले. त्यावेळेस ते वनमंत्री हे खात्याचे मंत्री असताना त्यांना राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे भाजपाच्या तत्कालीन ज्या नेत्या होत्या त्यांनी चित्रवाहक त्यांनी हा मुद्दा मोठ्या लावून धरला होता आणि त्याचा प्रभावही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता. आता विशेष गोष्ट म्हणजे आता त्याच भाजपाच्या मंत्रिमंडळात हे संजय राठोड मंत्री आहेत, कुठेतरी त्यांचं स्थान आहे. अशामध्ये प्रश्नांवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावर बरेच प्रश्न निर्माण होताना आज दिसत आहेत. पण काही असलं तरी पूजा चव्हाण या मॅटरमुळं कुठंतरी संजय राठोड यांचं राजकारण आज अवघड झालेलं आहे आणि खासदारकीच्या शर्यतीतही आज ते असल्यामुळे हे मॅटर त्यांना कुठंतरी महाग पडू शकतं. त्यानंतरचं नाव म्हणजे गणेश नाईक. आता गणेश नाईक यांचं दीपा चव्हाण या
महिलेसोबत नाव जोडलं गेलं. नंतरच्या काळात त्या महिलेने स्पष्ट सांगितलं की जेव्हा हे घरी यायचे तेव्हा मला लावायचे आणि डान्स करायला लावायचे. असं नाही केलं तर जीवे मारण्याची धमकीही द्यायची. नंतरच्या काळात हे प्रकरण वाढत गेलं. पण या सगळ्यांमध्ये हे प्रकरण आता लोकांच्या स्मरणातून कुठंतरी गेलं असलं तरी कुठे ना कुठे याचा मोठा फटका बसलेला आहे. त्यांच्या चारित्र्यासोबत या महिलेमुळं कुठंतरी हेळसाळ झाली आहे किंवा त्यांची जी वृत्ती होती, त्यांचा जो बाईचा नाद होता तो त्यांना नडलाय आणि ती बाई जे आपल्या हक्कासाठी बोलली त्यातून जो प्रश्न निर्माण झाला तो निश्चितच त्यांच्या राजकीय करिअरवर प्रभाव टाकणारा होता, हेही आपल्याला दिसतं. नंतरचं नाव म्हणजे आदित्य ठाकरे. आता आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा पाटानी म्हणजे बॉलिवूडची मोठी अभिनेत्री दिशा पाटानी यासोबत जोडलं गेलं. त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले. त्यांचे रेस्टॉरंटमधले असतील किंवा बाहेर फिरण्याचे फोटो असतील ते व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अर्थातच या संदर्भात त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका केलेली नाही. आम्ही फक्त मित्र आहोत असंही सांगण्यात आलं. मात्र कुठेतरी यांच्यात काहीतरी संबंध होते का असाही प्रश्न उरतोच. अर्थातच या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या राजकीय जीवनावर तेव्हा मोठा प्रभाव पडला होता असंही दिसतं. करिअरवर कुठंतरी मोठ्या प्रमाणात बाईचा नाद महागात पडला असं दिसतंय. अजून काही नेते आहेत का की जे पुढे आले नाहीत आणि आपल्याला माहिती आहेत? अजून काही अशा काही गोष्टी आहेत का ज्या दाबल्या गेल्या आहेत? जर आपल्याला माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.